आणि आता बातमी आहे ती शरद पवार आणि 3 नेत्यांच्या भेटीगाठीची। पुण्यामध्ये वसंत मोरे यांच्या पाठोपाठ निलेश लंकेंनी शरद पवारांची भेट घेतली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील निलेश लंकेंचा शरद पवार गटामधला प्रवेश हा निश्चित मानला जातोय। लंकेंच्या आधी वसंत मोरेंनी पुणे कार्यालयामध्ये शरद पवारांची भेट घेतली। यावेळी वसंत मोरेंकडून पवारांना पुणे लोकसभेच्या विजयाची हमी देण्यात आली। तिकडे भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांनी देखील शरद पवारांची भेट घेतली। दिंडोरीमधून उमेदवारी मिळण्यासाठी हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक आहेत। तर अजित पवार गटाच्या निलेश लंके यांनी शरद पवार गटामध्ये त्यांचा प्रवेश निश्चित मानला जातोय। विचारधारा आणि पक्ष एकच आहेत। काल, आज आणि उद्या विचारधारेसोबत असल्याचं निलेश लंके म्हणाले। भविष्यातही शरद पवारांच्या विचारधारेवर चालणार असं लंकेंनी म्हटलंय। तर निलेश लंकेंचं शरद पवारांनी स्वागत केलं आहे। लंकेंना कोणत्याही गोष्टीची गरज लागल्यास मदत करू असं शरद पवार यांनी म्हटलंय। साहेबांची विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला? त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो, आज पण उद्या पण आम्ही विचारधारा सोडली। विचारधारा आणि पक्ष एकच ना, साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना। लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो। आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो। पक्षाच्या कार्यालयात जे आले माझी खात्री आहे ते थोडं दुष्काळाचं संकट आहे, पाण्याच्या भागामध्ये पाऊस पाणी कमी आहे आणि अशा वेळेला शिकायचे काम करणारा लोकप्रतिनिधी असणं आवश्यक आहे आणि ती गरज बँकेच्या माध्यमातून लागते याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे। त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगायची आवश्यकता नाही। जनतेची सेवा करण्यासाठी ते कमी पडणार नाही आणि काही आवश्यकता तर लागली तर आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्या आता पक्षप्रवेशाच्या शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। कसं असणार, कारण आता समोरचा उमेदवार जो आहे तो भाजपचा तो फायनल झालेला आहे सुजय विखे। आता तुमचं कसं नियोजन असणार? काय आमचं नियोजन तर अजून काय नाही, तेव्हा कसं नियोजन करता येते ठीक आहे। आज पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा अजून काय अधिकृत काय तसं काय माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही। तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं की राजकारण कधी ठरून होत नाही, कधी कधी वेळेनुसार पण काही निर्णय घ्यावा लागतात। निलेश लंके नाही, त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल। त्याच्यामुळं राजीनामा कुणालाही कुठेही जाता येतं। वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं, निलेशला मनापासून आधार मी दिला। आताही निलेशला विकास कामाच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे। कालच माझ्याकडे तो आला होता, त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील। वास्तविक तसं नाहीये। निलेश पारनेर पुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं नाही। मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको। आता शेवटी सांगायचं समजून जेवढं काही गरज होती तेवढी मी